हरीश इंगवले चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित गणेश उत्सव सजावट 2024 चा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सौ रचना भारद्वाज, आर्ट्स गोल्ड मेडलिस्ट माननीय प्रदीप ढोरे, नामांकित आर्किटेक्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय श्री रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यानिमित्ताने सौ मीरा कुलकर्णी मराठी साहित्यिक व सौ वृषाली पाटील प्राध्यापक यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जाचे महत्त्व व आपली जबाबदारी याबद्दल माहिती व मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा चराटे साहित्यिक यांनी केले। तसेच मान्यवरांच्या हस्ते घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। प्रत्येक विजेता विजय सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिक देण्यात आली। तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकास प्रत्येकाला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी सर्व स्पर्धकांनी श्री हरीश इंगवले यांचे आभार मानले। या कार्यक्रमाला माननीय शिवाजीराव शिंदे, माननीय गणेश घाग, माननीय संतोष भिशे, माननीय नरसिंह कुलकर्णी, माननीय विनोद सावंत, माननीय प्रेम शर्मा, माननीय चंद्रशेखर कुलकर्णी व सौ शीला नायर, सौ रेश्मा वेंगुर्लेकर, नवी मुंबई पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते। हरीश इंगवले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली। हरीश इंगवले चॅरिटेबल फाउंडेशन हे आपल्या विभागामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध सांस्कृतिक अशा विविध ह्याच्यावर उपक्रम करत असते। त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही ह्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याला तुम्ही पाहिलंच की किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। इनफॅक्ट आम्हाला ही स्पर्धा आयोजित करताना पण जेवढं अपेक्षित नव्हतं त्याच्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि इतक्या विविध प्रकारचे असे डेकोरेशन्स होते, सजावट होते की आमच्या जे प्रशिक्षक होते त्याच्यामध्ये जे जजेस होते त्यांना सुद्धा बक्षिस देण्यामागे खूप कसरत करावी लागली आणि पण त्यांनी एक असं ठरवलं होतं की ज्याच्यामध्ये एक सामाजिक मेसेज जातोय अशा लोकांना प्राधान्य दिलं आणि अशा सजावटीमध्ये जसं मराठी भाषेवर एक होतं, त्यानंतर महिला अत्याचारावर होतं किंवा एकांनी गावातला सगळा देखावा बनवला होता। असे ज्या लोकांनी जी काही मेहनत घेतली, कला सादर केली, त्या बेसिसवर हे सगळे स्पर्धा मध्ये बक्षिसं देण्यात आली। मला खूप आनंद आहे की सर्वांनी ह्यामध्ये भाग घेतला आणि खूप उत्तम प्रकारे आमच्या सर्व सहकार्याने टीमने ह्यावर काम केलं। त्याचबरोबर आपला एक आनंद द्विगुणित झालेला आहे की आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर तेही आम्ही ह्या उपक्रमामध्येच घेऊन त्याबद्दल आनंद व्यक्त करून आता आपल्याला जे काही मिळवलं त्याच्याबरोबरच आपल्या बऱ्याचशा वक्त्यांनी जसे डॉक्टर श्री सौ वृषाली पाटील तसेच मीरा कुलकर्णी मॅडम यांनी जी काही आपली जबाबदारी वाढलेली आहे ह्याबद्दल जी माहिती दिली ती खूप चांगली होती आणि हे असेच तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने हे असेच समाजकार्य चालू राहावे हीच विनंती करेन। जय हिंद। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी विशेषतः आणि अर्थातच मराठी भाषेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। कारण भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझेल। भाषा जिथे संपते तिथे संस्कृती संपते। या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन जो राजमुकुट घातलेला आहे आणि जी जागतिक पातळीवरती आता ती पोहोचलेली आहे, त्यामुळं आता प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, प्रत्येक मराठी माणसाला आनंद व्हावा आणि मराठी भाषा ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या लेखक आणि साहित्यिकांनी केलेल्या परिश्रमाला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे। ही मराठी भाषा अभिजात भाषेच्या दर्जेपर्यंत पोहोचवण्यासाठी संत ज्ञानदेवांपासून ते अगदी बहिणाबाई असतील लोकसाहित्यातल्या, तुकोबाराय आमचे असतील, लीळाचरित्र हा ग्रंथ असेल किंवा वेगवेगळ्या बखरी आहेत, त्यानंतर
वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलेली नाटकं असतील, कथा, साहित्य किंवा कादंबऱ्या, ह्या सगळ्या साहित्य प्रकारांनी मराठी भाषा ही आमची समृद्ध आहे. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत आणि त्या सगळ्या बोलीभाषा त्या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थानं स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणाऱ्या दर्जेदार साहित्याच्या मानकरी आहेत. त्यामुळं अनेक लोकसाहित्यातल्या, अनेक बोलीभाषेतल्या वेगवेगळ्या साहित्याला आज खरं तर जगाच्या पातळीवरती मानाचं स्थान आहे. आता माझ्या मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या अभिजात भाषेच्या दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होणार आहे, तर केंद्र सरकारकडनं जवळजवळ 250 ते 300 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळाल्यानंतर काय आहे की कुठल्याही गोष्टीला राजाश्रय लागतो. त्यामुळे हे अनुदान मिळाल्यानंतर आता वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे, जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये. आणि त्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल, मराठीचा विभाग असेल, तिथे मराठीचं संशोधन होईल, इथे मराठी भाषेमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं जाईल. वेगवेगळ्या 2 चांगल्या लेखक किंवा साहित्यिकांना आता मानाचे पुरस्कार दिले जातील. आणि ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा मराठी भाषा ही आता वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जशी शिकवली जाणार आहे, तशी त्याच्यातली सक्षम अशी ग्रंथ निर्मिती करायला आता इथून पुढच्या काळामध्ये खूप प्रोत्साहन दिलं जाणार आहे, की जे आपल्याला अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या मराठी भाषेमध्ये जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता वेगवेगळी ग्रंथालयं उभारण्याला खूप मोठं प्रोत्साहन दिलं जाणार आहे. म्हणजे त्या भाषेतल्या ग्रंथांचा प्रचार करणं, साहित्याचा प्रचार करणं, प्रसार करणं, वेगवेगळी ग्रंथालयं उभारणं, अन्य भाषांमध्ये अनुवाद करणं, भाषांतर करणं, ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि जे ह्या सगळ्या प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ आपल्याला लागणार होतं, ते आर्थिक पाठबळ आता या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं मिळालेला आहे. आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार आता मराठी भाषेला इथून पुढे दरवर्षी दिले जातील, जे आतापर्यंत दिले जात नव्हते. खरं तर ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याकडे अनेक मिळालेले आहेत, कुसुमाग्रज आहे ते आहेत सगळे. तर त्यामुळे हे सगळे पुरस्कार मिळतील आणि त्याच्यामुळे अधिकाधिक मराठी लिहिणाऱ्या लोकांना, बोलणाऱ्या लोकांना, वेगळं काही काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा पूरक असं काम करण्यासाठी लोकांना मराठीचा, आता मराठी ज्ञानभाषा नाहीये का माझी, मराठी ज्ञानभाषा आहे, पण ती ज्ञानभाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता तिचा उपयोग होणार आहे. ही अभिजात भाषा किंवा ह्या अभिजात भाषेचा दर्जा का दिला, तर माझ्या मराठी भाषेमध्ये लिखाणाचं सातत्य आहे. ज्ञानदेवांपासून ते आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. शिवरायांनी राजभाषा कोश शिवरायांच्या काळामध्ये तयार झालेला आहे त्यांच्या दरबारामध्ये असताना. त्यामुळे अशा पद्धतीनं मग आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत ज्ञानोबा तुकाराम असतील, वेगवेगळ्या लेखक कवींनी लिहिलेली साहित्यिक मोठी परंपरा असेल, ह्या सगळ्यामुळं त्याच्यामध्ये सातत्य टिकून राहिलेलं आहे, तिचा दर्जा आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे शब्द खरं तर निर्माण झालेले आहेत. ही अतिशय संपन्न अशी भाषा आहे आणि म्हणून खरं तर या सगळ्या निकषांमुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता इथून पुढे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय होणार आहे नेमकं, तर 450 जवळजवळ विद्यापीठांमध्ये मराठी भाषेची जी शिकण्याची व्यवस्था केली आहे किंवा अनुवादाची व्यवस्था केली आहे, त्याचा लाभ आता माझ्या इथले लोक घेतील ना, किंवा तिथले लोक घेतील. त्यामुळे ती अधिक समृद्ध होत जाईल आणि ती अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होणार आहे. ऍक्च्युली हरीश इंगोले जे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा जो प्रोग्राम ऑर्गनाईज केला, हा अप्रतिम म्हणजे चांगला प्रोग्राम आहे, ज्याच्यामुळं मुलांना म्हणजे जे यंग जनरेशन आहे त्या जनरेशनला एक प्रमोशन मिळेल, की त्यांना वेगवेगळ्या देखावे करण्यात आणि जे सामाजिक दृष्टी म्हणजे कनेक्टेड आहे, म्हणजे सामाजिक अत्याचार किंवा वेगवेगळ्या प्रकार जे आहे त्यांनी मांडणी केलेली आहे, त्यामध्ये त्या लोकांना त्याबद्दलचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना एक हे मिळेल, म्हणजे ॲडव्हान्टेज मिळेल. आणि ते लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे नवीन जनरेशनला त्यामधनं नवीन काही शिकण्याचं शिकायला मिळेल, हे त्यामधनं मिळेल. आणि जे यांनी वेगवेगळे जसे की या सेक्टर 4 मध्ये
वेगवेगळ्या गोष्टी ज्या कॉर्पोरेशनकडनं करून घ्यायच्या असतात किंवा कॉर्पोरेशन सारख्या अथॉरिटीकडनं करून घ्यायच्या असतात ते यांच्या या एकजुटीमुळे एकत्रीकरणामुळे होऊ शकेल आणि या एरियाची डेव्हलपमेंट प्रॉपर होऊ शकेल आणि यांना प्रत्येक वेळी न्याय मिळत राहील. जसं तुम्ही आता एक गोष्ट तुम्ही मांडली की एक शॉप जे आहे वाईन शॉप बंद करण्याचा जो हा त्यांनी वेळ उचलला तर त्यामध्ये जे मुलांना जे वेगळे व्यसन लागेल त्यापासून ते थांबवण्यासाठी पण त्यांचा एक उपयोग होईल. आणि अशा पद्धतीचे जे काही कंबाईन मध्ये जे सोसायटीमध्ये जनजागृती होईल त्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वातावरण राहील आणि मुलांमध्ये चांगले संस्कार घडतील. नाही प्रश्नच नाही. मराठी भाषेला जो काही अभिजात दर्जा मिळाला तो चांगलाच आहे. त्यामुळे मराठी भाषेचं जे वर्षानुवर्ष ते वृषाली मॅडमने तुम्हाला बऱ्यापैकी त्याबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे की मराठी भाषा ही कितीपर्यंत जुनी आहे आणि त्यामध्ये किती वर्षापासून मराठी भाषेचं वर काम चालू आहे. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामधनं संत ज्ञानेश्वर म्हणा तुकाराम म्हणा किंवा ते यांच्याबद्दल महानुभाव पंथांमध्ये जे काही त्यांनी प्रचार केलेला आहे त्या इतक्या वर्षापासून मराठी भाषेवर ते लिखाण चालू आहे. त्यांना ते एक न्याय मिळून द्याबद्दलचं एक काम केलेलं आहे. डेफिनेटली याच्यामधनं सगळ्यांना फायदा होणार आहे आणि त्या मराठी भाषेचा सोबत मराठी माणसांचा एक उद्धार होईल त्यावर त्यांनी काम केलेलं आहे आणि हे एक प्रशंसनीय काम आहे. सर्वप्रथम मला हरीश इंगवले सरांचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं आणि त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो खूप सुंदर आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा सगळ्यांनी खूप छान दिलेला आहे. जी ही सजावट असते त्याच्यासाठी सामाजिक काहीतरी एक मेसेज देणं जो एक खूप इम्पॉर्टंट पार्ट मला असं वाटतं त्याच्यामध्ये. आणि फक्त सौंदर्यकरण नाहीये पण त्याच्यामध्ये एक सोशल मेसेज पण आहे. त्याच्यामध्ये एक अवेअरनेस आणणं जो प्रयत्न केलाय इथे जे बक्षीस ज्यांना मिळालं त्यांनी तो प्रयत्न केला तर दॅट आय फील इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू ब्रिंग इट. सर्वात प्रथम मी हरीश इंगवले साहेबांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी जो हा कार्याचा वसा घेतलेला आहे कारण आपण जर लोगोच बघितला तर संकल्प जनसेवेचा. जेव्हा जनसेवेचा संकल्पच जर ध्यानी मनी रुजलेला आहे तो संस्कार रुजलेला आहे तर तो कृतीतून नक्की दिसणार. कारण माणसाचं जीवन जसं 3 स्तरावर चालतं विचार उच्चार आणि आचार. जेव्हा विचार मागे असा संकल्प आपण धरतो म्हणजेच काय विचार करतो आणि तो विचार कसला आहे जनसेवेचा. उच्चार सुद्धा तसेच होणार आणि आचरण सुद्धा तसंच होणार हे त्यांच्या कृतीतून आज आपल्याला दिसलं आहे. जेव्हा 72 एंट्रीज आल्या आणि त्यातून 3 एंट्रीज फक्त घेणं आणि जेव्हा आपण असं पब्लिकली समुदायामधून 3 एंट्रीज सिलेक्ट करतो त्यावेळेला एखाद्याचं मन दुखावण्याचं चान्सेस असते पण त्यावेळेला त्या ऍक्च्युअली सिलेक्शन करणाऱ्या टीमचं खूप मोठं कौशल्य आहे. कारण कोणत्या बेसिसवर मी त्यांना जज केलं कारण एव्हरीवन इज ॲट एनी पॉइंट आय एम परफेक्ट एव्हरीवन कॅन से पण त्यातून जे नाविन्य वाटलं जी कल्पकता वाटली जे समाजाला पुढं प्रोत्साहन देण्याचं काही भान वाटलं ते जाणून कारण जसा स्त्रियांवर अत्याचार ह्या देखाव्याला त्यांनी प्रथम पारितोषिक दिलं. हा खूप मोठा समाजाचा भान घेऊन दिलेला एक युवांना मेसेज आहे. कारण जेव्हा युवा आपले सक्षम असतील आणि त्यांना ह्या सर्व गोष्टींचं भान असेल तेव्हा आपली समाज व्यवस्था व्यवस्थित म्हणजे ती स्थापन होईल किंवा समाजामध्ये छान त्याचं वातावरण निर्माण होईल. कारण काय वाईट आणि काय चांगलं जेव्हा हे कळेल आणि त्याच वेळेला असे देखावे बाहेर येतील. त्यामुळं अशा देखाव्यांना त्या माध्यमातून त्यांनी खूप प्रोत्साहन केलं युवांना प्रोत्साहन केलं. त्याबद्दल इंगवले साहेबांची खूप आभार कृतज्ञता आणि सर्व युवांना मोटिवेट केल्याबद्दल सुद्धा थँक्यू. खरं म्हणजे मला हरीश इंगवले चॅरिटेबल ट्रस्टचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. कारण इतकी तरुणाई एकत्र येणं तरुणाईंना प्रोत्साहन देणारं हे कार्य आहे. कारण बरेच वेळा आपण तरुणाईवर बोट उचलतो की ती वाया गेली आहे ती हे चालली आहे. तेव्हा जेव्हा अशा गणेश उत्सवात ते जीव ओतून काम करतात आणि दिवस रात्र न पाहता मेहनत करतात आणि सामाजिक बांधिलकी जपतात आणि नवीन विषय हाताळतात त्यांची कल्पकता लावतात. अशा वेळेस आणि सोबतच घरांच्या जबाबदाऱ्या पण सांभाळतात. अशा वेळेस त्यांचं कौतुक करणं हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे
आणि ते हरीश इंगोले चॅरिटेबल ट्रस्ट खूप चांगल्या प्रकारे करतात. ते जरी म्हणत असते की हे आमचं पहिलं वर्ष आहे, पुढच्या वेळी आम्ही, मला वाटतं हे जर आज अभी तर आगास क्या होगा अशा टाईपचे त्यांचं झालेलं आहे. आणि यापुढे ते आणखी चांगलं होईल आणि त्याच्यामुळे आणखी प्रोत्साहन मिळेल लोकांना आणि त्यांच्या कल्पकतेला पण प्रोत्साहन मिळेल आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी काय आहे आणि नवीन विषय काय आहे सध्याचे त्याच्यावर नक्की ते प्रकाशोत जाणारे गणेश सजावट करतील अशी माझं पूर्ण विश्वास आहे. आणि मी खूप शुभेच्छा देते हरीश इंगोले चॅरिटेबल ट्रस्टला. धन्यवाद. खरं म्हणजे हरीश इंगोले साहेबांनी एक हरीश इंगोले हा ट्रस्ट स्थापन केलेला आणि त्या ट्रस्टचा हा पहिलाच कार्यक्रम श्री गणेशाच्या सजावट दाखवणं झालं एक खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याला योगाव घाला की पहिलाच कार्यक्रम आम्ही या गणेश सजावटीमधून आम्हाला करता आलेला, कारण तो रजिस्ट्रेशन नंतर हा पहिलाच उपक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचं एक पहिलाच कार्यक्रम करण्याचं एक महत्त्व आम्हाला मिळालं त्याच्यामधलं. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही किती रिस्पॉन्स मिळेल काय मिळेल आम्हाला तो काढता येत नव्हता, कारण हा पहिलाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आम्ही असं स्पेसिफिकेशन काही दिलं नव्हतं की पर्यावरण असावं किंवा स्त्रीवर होणारे अत्याचार असतील किंवा मराठी शाळांचं महत्त्व असतील, या सगळ्या काही आम्ही ओपन दिलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ज्या 72 एंट्री आलेल्या आणि त्याच्यामध्ये मी आणि जज होतो, त्या एक कार्यक्रमामध्ये एक जज होतो आणि अतिशय सुंदर प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केलेले होते. आम्हाला बक्षीस काढताना सुद्धा फार कसरत करावं लागली की मागे पुढे थोड्या फरकाने असं बक्षीस काढताना प्रयत्न करावं लागलेले. आणि त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न केला की बाबा पहिला दुसरा तिसरा कसे क्रमांक देता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेले. खरोखर त्याच्यामध्ये महिला सन्मान आणि मराठी शाळांचं महत्त्व, शूरवीर ज्या पावनखिंड वगैरे गाजवलेले असेल, ते बाजी प्रभूंचा देखावा असेल किंवा आध्यात्मिक देवस्थान आणि त्याचं महत्त्व असेल, जागतिक पातळीवरती जे बदल होते किंवा काही जे गावखेड्यामध्ये कसं वातावरण असतं आणि कसं ते लोक आपल्या पर्यावरणाला जपतात किंवा आपले सण कसे साजरे करतात आणि आपल्या आरोग्यासाठी आपण काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. असे वेगवेगळे खूप चांगले छान देखावे केलेले होते आणि त्याच्यातून आम्ही निश्चित प्रयत्न केला हे बक्षिसं काढायचे आणि त्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटलेला. आणि मी हरीश इंगोले फाउंडेशनला शुभेच्छा देतो की असेच उपक्रम त्यांनी राबवावेत आणि त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि चांगला रिस्पॉन्स याच्यानंतर मिळेल अशा त्यांना शुभेच्छा देतो. हरीश इंगोले चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी गणेशोत्सव स्पर्धेचं बक्षीस समारंभ होतं. या ठिकाणी महान व्यक्तिमत्व बक्षीस समारंभाला आले होते. प्रदीप ढोरे साहेब हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत. भारद्वाज मॅडम सुद्धा नावाजलेल्या चित्रकार वगैरे आहेत. त्याचप्रमाणे सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम, अतिशय सर्व मोलाची अशी माणसं या ठिकाणी आम्हाला लाभली. आणि गेले 2 वर्षापासून हरीश इंगोले साहेब हा कार्यक्रम राबवत आहेत. आपल्या समाजोपयोगी जे कार्यक्रम आहेत ते सातत्याने ते आपल्या सेक्टर 4 मध्ये, संपूर्ण नेरूळमध्ये, सेक्टर 2 असो, जुईनगर असो, सातत्यानं त्यांचं कार्यक्रमांचा नुसता धडाकाच चालू आहे. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी जे उपक्रम आता राबवत आहेत निश्चितपणे त्या लोकांना ते भावतं. आणि लोकांना म्हणजे एवढी गर्दी आज उसळली होती की असं वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल. अशा पद्धतीने त्यांच्या सर्व कार्यक्रमांना चांगली प्रसिद्धी मिळते. त्याबद्दल मी हरीश इंगोले साहेबांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.